नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या ठिकाणी भंडारा जिल्ह्याच्या 700+ शिक्षकांची भरती आपल्याला या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या मार्फत होत असल्याचं पाहायला मिळते. आणि ही जिल्हा परिषदेमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू होणारी भरती खरं तर शिक्षकांसाठी आनंदाची गोष्ट मानावी लागेल. आज जर आपण आकडेवारी जर पाहिली तर 700 पदे रिक्त असून तब्बल 50 प्राथमिक शाळांमध्ये एकही शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. आणि त्या ठिकाणी बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की या ठिकाणी स्पष्ट दिलं आहे त्यांनी, ठरावामध्ये शासनाने पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे. म्हणजे लवकरात लवकर ही पदं भरा, कारण की भंडारा जिल्ह्यामध्ये 700+ जागा रिक्त आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जागा रिक्त असताना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षक उपलब्ध नाहीत. ही शोकांतिका आहे. त्यामुळं ही जी आता मुदतवाढ दिली आहे 10 जुलैपर्यंत, ती शेवटची मुदतवाढ असावी, जेणेकरून लवकरात लवकर शिक्षक त्यांच्या हक्काच्या नोकरीवरती जातील आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अध्यापनाचं कार्य करतील. अशा प्रकारचा त्या ठिकाणी हा अपडेट आहे. चांगल्या पद्धतीने हे 700 पदं म्हणजेच भरपूर पदं आहेत आणि यामुळं मेरिट कमी येणार आहे याची देखील आपल्याला खात्री वाटते आहे. कारण की एवढी पदं जर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जर आपल्याला पाहायला मिळाली तर तुम्ही विचार करा की जास्तीत जास्त पदांची ही भरती होईल. जेवढी पदं जास्त येतील, आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 700 पदं जर एका जिल्हा परिषदेची असतील तर एक 500, 700, 500, 700 पदं जर आली तर त्या ठिकाणी नक्कीच 8-10 हजार पदं त्या ठिकाणी निर्माण होतील आणि त्याचा फायदा अभियोग्यताधारकांना मेरिट कमी येण्यासाठी 100% होईल. तुमच्या सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.